पंचायत समित्यासाठी हे 100 गण आहेत। सर्वात जास्त गट असणारे तालुके आहेत आणि कुडाळ सावंतवाडीचे ते 9 आहेत आणि सर्वात कमी असणारे आहेत जोडामार्ग आणि वैभववाडी, जिथे 3 गट आहेत आणि 6 गण आहेत। हा निवडणूक कार्यक्रम आहे हा माननीय आयोगाने जाहीर केलेला आहे। तर जी मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे ती 1 जुलै 2025 ची जी आपली भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली यादी ती आपली मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे आणि त्या याद्या आपल्या तयार आहेत। त्याची अंतिम यादी देखील आपण प्रसिद्ध केली होती यापूर्वी। आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना जी प्रसिद्ध करायची आहे ती 16 जानेवारी म्हणजे उद्या आम्ही ती अधिसूचना प्रसिद्ध करणार आहोत आणि उद्यापासूनच म्हणजे 16 जानेवारी पासून ते 21 जानेवारी पर्यंत दररोज 11 ते 3 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील। 16 जानेवारी ते 21 जानेवारीच्या मध्ये जो रविवार आहे त्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारलं जाणार नाही। छाननी ही 22 जानेवारी 2026 रोजी आहे। त्यानंतर 22 जानेवारी 2026 रोजी आहे। माघारी घेण्याचे दिनांक आहेत 23, 24 आणि 27। 25 आणि 26 ला सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी माघारी घेता येणार नाही आणि अंतिम उमेदवार यादी ही 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:30 नंतर चिन्ह वाटपासोबत चिन्ह वाटप झाल्यानंतर जाहीर केली जाईल। त्याच दिवशी चिन्ह वाटप असेल। 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेमध्ये मतदान घेतलं जाणार आहे आणि मतमोजणी ही त्यानंतर 2 दिवसांनी 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आपण मतमोजणी सर्वत्र होईल। हे आपले सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक तालुक्यामध्ये 1 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आपण डिप्लॉय केलेले आहेत आणि हे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या पद्धतीने तेथील सर्व प्रशासकीय स्टाफ फुल करून घेतील।